हेलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल। तर नेहमीसारखंच बनाइए खाना और परोसिए प्यार। तर आज आपण बघणार आहोत करडईची भाजी। ही शेतातली भाजी आहे आमच्या आणि खूप सारी आणली होती, जवळजवळ 4 जोड्या होती आणि अतिशय छान आणि टेस्टी बनली ही ह्या पद्धतीने केल्यानंतर। मी खूप सारा लसूण टाकला, म्हणजे जवळजवळ 3 गड्डे ते 4 गड्डे मी लसणाचे घेतले होते आणि एक 3 ते 4 मिरच्या मी ह्याच्यामध्ये ॲड केल्या होत्या। थोडंसं तिखट ही भाजी छान लागते आणि मी ही भाजी स्वच्छ धुवून कट करून मी ॲड केले। ते एक टिप्स की आपण पहिल्यांदा जेव्हा लसूण टाकतो त्याच्यानंतर जेव्हा त्याच्यामध्ये भाजी टाकतो तेव्हा थोडी जेव्हा भाजी आपण टाकू तेव्हा थोडंसं पलटून घ्यायचं, म्हणजे परतून घ्यायचं व्यवस्थित। म्हणजे भरपूर भाजी जेव्हा आपण घालतो तेव्हा परतलं जात नाही आणि लसूण जो आहे खाली तळाशी राहतो आणि तो करपला जातो। त्यामुळं पहिल्यांदा थोड्या क्वांटिटीमध्ये जेव्हा आपण भाजी टाकतो लसूण फोडणीवर तेव्हा पहिल्यांदाच आपण त्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स होईल आणि नंतर आपण बाकीची सर्व भाजी घालून आपण त्याला परतून घ्यायचं आहे। ही एक साधी छोटीशी टिप्स मला द्यावीशी वाटली म्हणून दिली। तर ह्याच्यामध्ये मी ॲड केलं आहे मुगाची डाळ, थोडीशी धुवून स्वच्छ अशी पाण्यामध्ये भिजवत ठेवली होती। प्रत्येक जुडीला 1 चमचा ते 1.5 चमचा अशा ह्याने मी ही डाळ घेतली। आपल्या इच्छेनुसार आपण डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। तर इथं मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही दुसरी ही डाळ वापरू शकता, मसूरची डाळ। तर मी बाकीचे जे थोडी भाजी राहिली होती ती मी ह्याच्यामध्ये ॲड केली आहे आणि मी पूर्ण हे परतून घेते आहे। तर ही भाजी टेस्टीही होते आणि त्याचसोबत फायबरयुक्त असल्यामुळं शरीरासाठी चांगलीही आहे। एक टिप्स अशी ही की भाजी जेव्हा पूर्ण वाफवून घेतली जाईल तेव्हाच आपण त्याच्यामध्ये मीठ पूर्ण भाजी तयार झाल्यानंतर घालायचं आहे, थोडी सुकल्यानंतर, म्हणजे आपल्याला अंदाज येतो की ही भाजी किती होणार आहे। ह्याच्यामध्ये मी थोडंसं कूट आणि शेंगदाण्याचं कूट आणि मीठही ॲड केलेलं आहे आणि इथं तुम्ही बघू शकताय भाजी सुकून अगदी छोट्या म्हणजे अगदी खूप प्रमाणात छोट्या प्रमाणात झालेली आहे। आपण वाफवून ही भाजी शिजवून घेणार आहेत आणि पाणी पूर्ण आपण ह्याच्यातलं आटवून घेणार आहेत। पालेभाज्यामध्ये पाणी राहिलं तर भाजीची चव बिघडते, त्यामुळं एक अजून असं वाटतं मला की सांगावं की पालेभाज्या जेव्हा वाफेवर शिजवतो तेव्हा कटाक्षानं एक लक्षात ठेवायचं की त्याच्यातलं पाणी आपण पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे। तर मी इथं वाफ देत ही भाजी शिजवून घेते आहे। अतिशय छान झाली होती आणि तिखट प्रमाण हे तुमच्या इच्छेनुसार घाला, कारण लहान मुलांना जर तुम्ही देणार असाल तर मिरचीचं प्रमाण कमी घाला आणि जर तुम्ही मोठे लोक कोणी घरचे खाणार असतील तर मिरचीचं प्रमाण जास्त ठेवा। म्हणजे ही तिखट झालेली भाजी अतिशय टेस्टी आणि खूप छान लागते। इथं बघू शकता मी पूर्ण पाणी आटवून घेते आणि ही भाजी आपली तयार झाली आणि मी सर्व केली एका छानशा बाऊलमध्ये आणि भाकरीसोबत चपातीसोबत अतिशय टेस्टी अशी ही भाजी होते। नक्की ट्राय करा आणि शेवटपर्यंत बघताय। थँक्यू सो मच।